इकडे छत्रपती शिवाजी महाराज की जय. कांद्याला हमी भाव मिळालाच पाहिजे. कांद्याला हमी भाव मिळालाच पाहिजे. कांद्याला हमी भाव वरती थांबलो आम्ही. या शेतकऱ्याच्या कांद्याला हमी वरती भाव अडवणूक केली आम्ही रस्त्याची. वरती हमी भाव मिळालाच पाहिजे. या सरकारचं वरती अडवणूक करायचं केली. काय? या सरकारचं करायचं काय? शेतकऱ्याचा कांद्याला हमी भाव मिळालाच पाहिजे. या शेतकऱ्याचा कांद्याला हमी भाव वरती वरती छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. कांद्याला हमी भाव मिळालाच पाहिजे. 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 शेतकऱ्यावर अन्याय करणाऱ्या या सरकारचा उत्पादक शेतकऱ्यावर अन्याय करणाऱ्या सरकारचा आवाज कुणाचा? आवाज कुणाचा? जय भवानी. जय शिवाजी. जय शिवाजी. जय भवानी. जय शिवाजी. कांद्याला हमी भाव मिळालाच पाहिजे. 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 या ना वरती या. कांद्याला हमी भाव मिळालाच पाहिजे. या नाकर्त्या सरकारचं करायचं काय? आवाज कुणाचा? आवाज कुणाचा? जय भवानी. जय शिवाजी. जय भवानी. जय शिवाजी. जय भवानी. जय शिवाजी. कांद्याला भाव मिळालाच पाहिजे. कांद्याला हमी भाव मागे सारखं समोर सरकार लांब रस्ता करा. छत्रपती कांद्याला हमी भाव कांद्याला हमी भाव कांद्याला हमी भाव. अरे ऐक ना ए रवी. अरे ते घेतले मी देतो तुला. ए रवी चल 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 चल. रवी 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 कांद्याला हमी भाव मिळालाच पाहिजे. या नाकर्त्या सरकारचं करायचं काय? आवाज कुणाचा? या नाकर्त्या सरकारचं करायचं काय? मोबाईल सोड ना. शिवाजी महाराज की जय. बुलंद आवाज कुणाचा? परके चलन जातो 2014 पासून या माणसांनी 73 दौडे केले, 93 दौडे केले. त्या दिवस शिनला 73 शिनला आणि 815 कोटी रुपये परके चलन केलं. विमान स्वतः करताना 8,000 8,500 कोटी विमान वापरायला. यामध्ये परके चलन जात नाही का? परके चलन वाचवतात स्वतः खुद माणसानं स्वतः आचरण केलं पाहिजे. प्रभू रामचंद्राचं आचरण करतात. आचरण महत्वाचं आहे, नाव घेणं महत्वाचं नाही. प्रभू रामचंद्राच्या नावाखाली, धर्माच्या नावाखाली, हिंदू मुस्लिम नावाच्या खाली देशाचं वाटोळ केलं माणसाने. एवढं बोलून मी माझ्या संबोधतो. माणिक उत्तमराव निगुडे, आडोस पिंपळगाव. 15 लाख रुपयाचं काय झालं?
या मोदी सरकार राहिलंच नाही ना. आज जर कधी कांद्याला 80 पैसे भाव आहे, हा, प्रत्येक पिकाचं तुमचं असंच आहे. आम्ही शेतकरी काबड कष्ट करतो, रात्री पाणी भरून आम्ही पीक तयार करतो आणि त्याच्यानंतर आम्ही उत्पन्न घेतो आणि त्या उत्पन्नाला काय म्हणत कवडी मोल भाव. हा, त्याच्यासाठी हे आंदोलन योग्य आहे का नाही आई तुम्ही सांगा लागलं तर, बरोबर आहे का नाही? आणि त्याच्यासाठी आता तर आंदोलन केलं, आणखीन तर पुढल्या वेळेस आम्ही पुरा चक्काजाम म्हणजे पुरा महाराष्ट्र चक्काजाम करणार. आता 80 पैसे कांद्याला भाव आहे, 70 पैसे 80 पैसे. सांगा, रात्र काय म्हणजे इच्छू काठ्याचं रात्री जाऊन आम्ही पाणी भरतो त्याला. काय म्हटले? सरकारने सांगितलेलं सरकारनं योग्य तो भाव दिला पाहिजे. 12 रुपये 35 पैशामध्ये सरकार घेत आहे. मग आता काय 80 पैसे 70 पैसे भाव आहे. कांद्याला 1500 रुपये उत्पन्न खर्च आहे. हा, आणि- अशा वेळेस ते 1235 रुपये 12 रुपये 35 पैसे आम्हाला मान्य नाही. आणि रस्ता रोको झालेला आहे, त्याच्यामध्ये आम्ही त्यांना याआधीच परवानगी नाकारलेली होती, परंतु त्यांनी आंदोलकांनी आमचं न ऐकता रस्ता रोको केलेला आहे. तसे रस्त्यावर टायर वगैरे जाळले, त्या याच्यामध्ये आम्ही कायदेशीररित्या जो गुन्हा दाखल होतो त्याच्यामध्ये आम्ही गुन्हा दाखल करणार आहे. आता सर्व परवानगी आम्ही याची परवानगी चक्काजामची दिलेली नाही आणि सदरचा जो महामार्ग आहे हा कंटिन्यू वाहणार आहे. लोकांची यामुळे अडचण निर्माण झाली, त्यामुळे आम्ही याच्यामध्ये गुन्हा दाखल केला. किती लोकांना तुम्ही ताब्यात घेतलं? आता आम्ही एक 20 ते 22 लोकांना ताब्यात घेतलेला आहे. त्याच्यामध्ये आमदार साहेब आहेत व त्यांचे कार्यकर्ते आहेत, तसे काही पंचायत समिती मेंबर, झेडपी सदस्य हे देखील आहेत. कांद्याला भाव! कांद्याला भाव! कांद्याला भाव! डॉक्टर नीचे करून